पण इकडे भात लावूचा काम चालू आहे. दाखवते तुमचं थोडक्यात. होय खायचा लावून घेता. घरी नेतच नाही की काय डायरेक्ट घरीच लावून नेता. वारो पण असत ना सोडू येता. सगळा हयच का असा आता. आपण बरा गेला. हो वाटा लावतो. पण तुमका दिसतील असतील. हे बघ 2 पायाचे निशाण देवीचे दर्शन घेऊया. हे बाई हे 2 तशी येते बाई. इकडे ही बोटात पुढे दिसता तुमका खाली एकदम गॅप आणि मधना दगडत काळी तरी दगडत वाळू नाही खाली. ही गॅप पूर्ण आणि उतारा पूर्ण घसरड सगळी. हे बाई पूर्ण मंडळी उतारा घसरडीसारखी वरना पूर्ण डोंगरा. दुपारचा टाईम मंडळी 11:30 वाजले आहेत. तू मंडळी जाऊन येऊया. तुमका दाखवते बाहेरनं थोडक्यात असतात खायच्यात. हे म्हणजे काय नाही तर तुमका समजत नाही तर अर्धवट राहिल्यासारखं नको. इकडे म्हणजे आता 11 वाजले सकाळचे आहेत आणि सध्या जरा भाता कापणी चालू झालेली आहेत. सगळीकडे भाता पेरलेली आहेत. इकडे बस सुकत घातलेली आहेत म्हणजे समोर आमच्या इकडे पिवळा दिसतात. तर सगळे भाता कापणी चालू आहे सध्या आता. आणि आमचं पण जरा काम होता. तर एकाने आपल्या कमेंट पण केलं होतं व्हिडिओवरती की आपल्या गिर्यातलो समुद्र दाखव आणि काय कातळ शिल्पी असतील तर ते दाखव. तर भाऊ म्हटला बघूया त्यावर पण व्हिडिओ करूया. आज काम होता आणि तिकडेच जाऊचा पवनचक्कीच्या वरती आपल्या आपलं गिर्यातलो समुद्र दिसता जिकडून. तर तिकडे आपल्याला जाऊचा. त्यानिमित्तानं तुमका गिर्यातलो समुद्र दाखवते वरती किनाऱ्यावरनं. म्हणजे आपल्या वरसून दाखवीन कारण आपल्या खाली उतरणार नाही आहोत एवढा. तर आता निघतं इकडनं आहे आणि आपल्या एक व्हिडिओ सुरुवात करते. बघूया व्हिडिओमध्ये काय अजून भेटतात नाही नंतर. म्हणजे तुमका आपल्या पवनचक्कीच्या रोड का जायचं असला तर आपलं गिरे कॅन्टीन रोड समोर दिसता. तिकडनं इलास आपल्या बडील मार्गे. तर इकडनं इल्यावर डाव्या साईडला एक रोड जाता पवनचक्की मार्गे. तर तिकडे स्टेट रोड जाता मंडळी. म्हणजे एक विजयदुर्ग रोड जाता सरळ आणि एक डाव्या साईडका रोड जाता. म्हणजे कोणाक पण विचारलास मंडळी तेव्हा पवनचक्की रोड कुठचो तर तुमका कोणी दाखवू शकता गिरे कॅन्टीनवरती. तर आता मंडळी निघूया इकडनं आपल्या पवनचक्की रोड का जाऊया इकडनं. भात कापूची सुरुवात झाली तुमका माहिती असतात. तर आता इकडे चालू आहे भात लावूचा काम चाललंय. वरतीच आहे इकडनं आपल्या वर जाऊचा त्या साईडला. पण इकडे भात लावूचा काम चालू आहे. दाखवते तुमचं थोडक्यात. येऊ ना तर जोर हा होय खायचा लावून घेता. घरी नेऊ नको ना. घरी नेऊ नको लावून गेलं काय मस्त लावून. इकडे पण म्हणजे सगळीकडेच लावू घेतलं. म्हणजे घरी नेतच नाही की काय डायरेक्ट घरीच लावून नेता. वारो पण असत ना सोडू येता. ये बड़ी अच्छी बात कही आप. सगळा हयच का असा आता. मस्त अजून लावूच आहे ना. म्हणजे भाताक सुरुवात केली ना जोरा. आणि त्या दिवशी आपल्या गिर्यातली आपल्या समुद्रावरती एक बोट सुद्धा बुडालेली होती. बुडाली कसा म्हणजे काय झाला काहीतरी बोटीचा काहीतरी फळी काहीतरी निघाली साईडची असा ऐकला बातमीमध्ये. तर ती माणसा वाचली तसा काही प्रश्न नाही. पण आपल्या इकडे गिर्याच्या इकडे समुद्रावरती झाला म्हणतात असा. इकडे पण लावतात आता भात आहोत. दाखवते आपली घाडीवाडची आहेत सगळी आणि कुंभारवाडची पाठी गेली ती आता बघितला होते. आपण बरा गेला. हो वाटा लावतात. छत पण बरा बांधला पावसात.
म्हणजे मशीनवर लावून घेतला नाही सगळ्यांनी जो तो भाता कापून झालेले बहुतेक चालू अजून इकडे लावूचे धरती होते. कधी गेला सुरू कधी गेला कधी गेला कापू 2 दिवस झाले अजून असतात. हा हय म्हणता हय म्हणता कधी देवळात हा काय भजना होती आवाज येऊ होतो पण मंडळी सोय बघ काय केलेलं आहे एकदम छतबीत बांधला नाही खड्डो मारलेलो मंडळी आणि इकडे छतबीत मारला नाही मस्त पाऊस बी अचानक इलोच तर ठेवूसाठी केलेला सोय भारी वाटतं मंडळी म्हणजे पूर्ण कागद टाकून घेतलेलो खाली वरती छप्पर करून ठेवला नाही बघ प्रत्येकानेच केलं ना ते त्या साईड का तिकडे पण हा इकडे पण होत घाडीवाडीचं आपलं इलं इकडे कातळावर तर ह्या काय म्हणतात कातळ शिल्प बोलतास ना तर तो पायाची अशी निशाण आहात अशी 2 पायांची देवीची ती कोणाची काय नक्की माहीत नाही ती जाऊन विचारून समजा विचार हा ती पायाची ही लिहिली निशाण आहात कोणाची आहेत ती देवीची खायच्या चौंडेश्वरी देवीची जाती हां 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 बघा तर म्हटलं हे बघ ती कातळ शिल्पा म्हणतात तशीच आपल्या चौंडेश्वरी देवीची पायाची निशाणा पण तुमका दिसतील असतील हे बघ 2 पायाची निशाणा देवीचे दर्शन घेऊया हे बाई हे 2 तशी येते बाई इकडे ही बोटात आहे बाई की इकडे पण मंडळ अशी दाखवते जवळ न करून बघ 2 गॅप आहेत मध्ये तरी बाई अशी 2 देवीची पायाची म्हणजे निशाणात आपल्या चौंडेश्वरी देवीची आहेत मंडळी आपल्या पायाची निशाणी 15 minutes later. मंडळी वरती इलंय आपल्या पवनचक्की रोडसून वरती इलंय आणि आता इकडनं आपल्या कच्चो रोड लागता म्हणजे हो इकडे पक्को रोड हा जरा हो इकडे मंडळी रोड झालो इकडनं मंडळी कच्चो रोड हा अर्धवटच गेलेलो हा जरा पूर्व करतो तो काय गेला नसता तसा पूर्ण रोड सरळ गेलेलो हा तो पाठीपर्यंतच गेलेलो रोड त्याच्या पुढे पण आपला स्मशानभूमी या तिकडेपर्यंत आपल्याला जाऊचं आणि तिकडे लास्ट गाडी थांबणार हा तिकडेपर्यंत रोड जरा असतो तर कसं बरा झाला असता गाडी जाताना पण कळलं गडगड होता सगळ्यांचा आणि पुढे थांबूया स्मशानभूमीच्या इकडे स्मशानभूमी तुमका थोडक्यात दाखवते तिकडे गेल्यावर जरासा आणि त्यानंतर पुढे चालत जाऊया समुद्रावरती तर वरती इकडे आणलं जाता थोडं जवळनंच दाखवते दुपारचा टाईम आहे म्हणजे 11:30 वाजले आहेत हे 2 तिकडे आणि ती त्या साईड का रूम केलेली आहे म्हणजे का असता पण ते बहुतेक आतमध्ये रूम दाखवू तू मंडळी जाऊन येऊया तुमचं दाखवते बाहेरनं थोडक्यात असतात त्याच्यात म्हणजे काय नाही तर तुमचं समजत नाही तर अर्धवट राहिल्यासारखं नको जाऊया आतमध्ये बघितलं इकडे प्रत्येकांची बरी कामं आणि बाकी काय असतात तर माहीत झालेलं कोणाचं तर टायर बीर असतं जळूसाठी लागतं आणि हे आपल्या भिंतीवर लावा लिहून ठेवलं नाही आहेत कोणाचा मृत्यू कधी झालो तारीख की सकडत नाव आहे बघ हे भिंतीवर लिहिलेला आणि इकडे वारो मंडळी बरोच असता वरती पावसातनी त्यामुळे वरचा छप्पर सगळा उडालेला बाहेरच्या बाजून पण उडालेला हे बघा हा सगळा उडालेला चॅनल तेवढे रवले राहतले बाकी काय नाही त्या साईड का म्हटलं पवनचक्की होती वरती ते दिसतात बारीक बारीक हे तर तिकडे पवनचक्की होती ते आता सगळे पंखे काढून टाकलेले आहेत पवनचक्की काही एक नाही तिकडे आता म्हणजे कोणाक बघूसाठी येऊचं असत तर काय तिकडे काय आणि हे स्मशानभूमी 2 जाऊया आता इकडनं आणि थोडक्यात तुमचं समुद्र दाखवतोय समोर दिसत असत म्हणजे समुद्र तर तिकडे काठावर जरा जात आहे आता लगेच आहे आणि थोडक्यात दाखवून येऊया लगेच आता म्हणजे ही वाट अशी का पण मळलेली आहे त्यामुळे काय विषय नाही मळलेली असल्यामुळे गावात नाही आहे त्याच्यावरती हे बघा अशी तर दगडावर जाऊया दगडावरती आणि उंच दाखवते तुमका यो बघ म्हणजे समुद्र आपलं एक नंबर वाटतं तिकडे लाटांचा आवाज येतो त्या साईड का इकडे खाली अजून हा पण बरंच आपला गुतरूक लागत खाली
पाठी दिसता समुद्र असात कसो झक्कास एकदम बोलू गिर्यातलं समुद्र. एक बोट पण हा तिकडे मासे पकडणारी त्या साईड काही का. आणि जाऊया इकडे थोडा इथे खाली कटड्यावर म्हणजे माका पण बघू भेटात काय आहे नक्की. तो म्हणजे शेवटचो कटोडो ह्यो लास्ट हा आपलो म्हणजे दगडा आहे आपला कातळा भाग हा तो लास्ट कटोडो हा. तिकडनं पूर्ण डायरेक्ट समुद्रातच जाता. म्हणजे वाळूचो भाग नाही इकडे म्हणजे ह्या साईड का वाळूचो भाग नाही त्या साईड नाहीच बहुतेक आपल्या ह्या म्हणजे गिर्ये कॅन्टीनचा समुद्र बघूच असलो तो वरना फक्त अनुभवूचा म्हणजे वाळूचो भाग तुमका भेटणार नाही इकडे आपल्या खाली जाऊ होतं. त्यामुळे तो वाळूचा भाग म्हणजे तिकडे आपलो त्या साईड का तो दिसता समोर उजव्या साईड का समोरासमोर वाळूचा भाग म्हणजे. पण तो आपलो कालवशी म्हणून येता तर त्या साईड का येता कालवशी भागात. पुढे दिसता तुमका खाली एकदम गॅप हा आणि मधना दगडत काळी तरी दगडत वाळू नाही खाली ही गॅप हा पूर्ण आणि उतारा पूर्ण घसरड हा सगळी. ही पूर्ण मंडळी उतारा घसरडीसारखी वरना पूर्ण डोंगर हा आणि तिकडनं पूर्ण खाली घसरड इलेलो भाग. समुद्राच्या मध्ये म्हणजे काय भारी वाटत असणार. माका पण संधी भेटली तर नक्की समुद्राच्या मध्ये जाणार आहे मी. कोण असात तर म्हणजे समुद्रामध्ये जाणार आणि तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बोलवा माका समुद्रामध्ये व्हिडिओ पण करूया. आणि आपला स्वप्न पण पुरा व्हायचं समुद्राच्या मध्ये जाऊन जरा होडी येत ना कसा वाटता काय वाटता ती फिलिंग घेऊची हा. थोडा इलं आता अंतर एवढा वरती तर आपल्याला एवढा तर वरती परत चलत जाऊचा चढावा. आता म्हणजे निघूया जाऊया. तर इलंय आत्ताच म्हणजे वरती आहे तो पूर्ण कातळ कप्पू हा. इकडे काय रानबीन असं नाही जास्त काय कारण कातळ असल्यामुळे बारीक असा फक्त हा गवत. आता ऊन पडला की झाला सुकून जाय सगळा पूर्ण कातळ कप्पू हा. आजची व्हिडिओ आता ही थांबूची वेळ झाली असा. तुम्ही बघितला अशा आपलं गिर्यातलो समुद्र नजारो दाखवले तुमका असा कसो वा आपलो काय समुद्र पवनचक्कीत नाया ना ते दाखवलं असतं. आणि आपला स्मशानभूमी पण जिने कोणी बघितला नसाल वरती कोण सहसा येत नाही लेडीजनी तर म्हटलं करूया जाता खाई जातात काय आहे समजून दे त्यांना पण घर बसल्या. तर तो तुम्ही सगळं नजारो बघितला अशा समुद्र आपलं गिर्यातलो कसो दिसता काय दिसता खडकाळा भागा पूर्ण उतारा तर सगळा तुम्ही बघितला अशा वाळूचा भाग नाही फक्त आपलं एवढंच. पण वरना तुमका जर फोटो बिटो काढूचं असलं तर नक्की यावा जवळच हा. गाडी डायरेक्ट येता आपली या 4 व्हीलर पण येऊ शकता आणि तिकडनं 5 मिनिटाचं अंतर हा चलत जाऊ का तर तिकडनं जाता येता लगेच आणि वरना नजारो समुद्राचं पूर्ण दिसता मंडळी तर तुम्ही बघितला म्हणजे भारी वाटता. तर आता ही व्हिडिओ इकडेच थांबूया मंडळी. लवकरच भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मंडळी आता धन्यवाद. आणि म्हणजे व्हिडिओ बघताच ते कमेंट पण करीत जावा आणि सबस्क्राईब पण कोण नवीन असा चॅनलवर तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि जरा मेन म्हणजे कमेंट करीत जावा म्हणजे कोण खायना कमेंट करता खायच्या म्हणजे कुठच्या गावापर्यंत आपली व्हिडिओ पोहोचली आहेत आपण समजता तर नक्की कमेंट पण करीत जावा. थांबूया व्हिडिओ इकडेच. धन्यवाद.